नमस्ते, मी अनिल रोठे, ॲग्रीटॉप कंपनीचा प्रतिनिधी. आज आपण एक महालकिनोळा या गावात आलेलो आहे आणि महालकिनोळा गावामध्ये पांडुरंग भाऊ वाघ यांना परीस नावाची ॲग्रीटॉप कंपनीचं परीस नावाची बकेट सोडलेली आहे. चला तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्याला परीसचे रिझल्ट कसे भेटले. नमस्ते पांडुरंग भाऊ. नमस्ते. तुम्ही परीस सोडलं होतं, तुमचं नाव? पांडुरंग भिक्कन वाघ, गाव महालकिनोळा, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. परीस सोडायच्या अगोदर तुमचा प्लॉट कसा होता आणि परीस सोडल्यानंतर तुमचा प्लॉट कसा झाला? परीस सोडल्यापासून आम्हाला रिझल्ट चांगले आले. फुटव्याची संख्या जादा दिसायला लागली, अद्रक क्वालिटीवर आली. ओके ओके ओके. तर बघू शकता तुम्ही, म्हणजे दादांना जो अनुभव आलेला आहे परीस सोडल्यानंतर, प्लॉट एकदम ग्रीनरी एकदम चांगली आलेली आहेत आणि दुसरी गोष्ट फुटव्याची संख्याही वाढलेली आहे. तसंच आपल्या प्रीतम कृषी सेवा केंद्र बबन पारखे साहेब, चल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्याला एक कसा वाटला प्लॉट परीस सोडल्यानंतर. नमस्ते बबन भाऊ. नमस्कार. मी बबन पारखे केंद्राचे प्रोपरेटर आहे. एक 15 दिवसापूर्वी आम्ही ह्या प्लॉटला मनी पॉवर आणि समुद्रा हे 2 प्रोडक्ट ॲग्रीटॉप कंपनी सोडले होते. त्यानंतर आम्ही 8 दिवसानंतर परीस नावाचं हे प्रोडक्ट आहे 1.5 किलो हे आम्ही ह्या प्लॉटला सोडलेलं आहे. साधारणतः आता ह्या प्लॉटला सोडून एक 7 दिवस झालेले. सध्या तरी फुटव्याची जी संख्या आहे ती मला बऱ्यापैकी दिसू लागलेली आहे, कारण खूप फुटवे आहे त्याच्यामध्ये आणि हा एकच कंद आहे. एकाच कंदाला खूप सारे फुटवे जाणवत आहे आणि नवीन फुटवे आता सोडल्यामुळे रिझल्ट चालू झालेले आहेत.